जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या हत्या प्रकरणापैकी एक असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडात मोठा ट्विस्ट आलेला आहे. तब्बल 2 दशकाहून अधिक काळ चर्चेत राहिलेल्या या प्रकरणात माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मात्र या निकालानंतर केवळ एका खटल्याचा शेवट झालेला नाही, तर नव्या राजकीय वादाची सुरुवात झालेली आहे. कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी थेट आरोप केला आहे की त्यांच्या वडिलांविरोधात एक मोठं राजकीय षडयंत्र रचण्यात आलं होतं. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानला गेलेला माफीचा साक्षीदार पारसमल जैन यालाच न्यायालयाने अविश्वासार्ह ठरवलेला आहे. इतकंच नाही तर तपास प्रक्रियेतीलही काही बाबींवरही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. मग नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यात संघर्ष कसा निर्माण झाला? कोण होता पारसमल जैन? तपास यंत्रणांनी नेमकी कोणती कथा मांडली होती आणि न्यायालयाने अखेर आरोपींना दिलासा का दिला? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धाराशिवच्या राजकारणाला 2 दशकं हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं घडलंय काय. मुद्दा नंबर 1, पवनराजे निंबाळकरांचा राजकीय उदय कसा झाला? पवनराजे निंबाळकर हे सुरुवातीला डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि नातेवाईक होते. 1991 मध्ये पद्मसिंह पाटील मंत्री असताना त्यांनीच पवनराजेंना राजकारणात संधी दिली. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सदस्य, तेरणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा बँकेचे संचालक अशी महत्त्वाची पदे त्यांना मिळाली. त्यामुळे पवनराजेंचा राजकीय प्रवास हा पद्मसिंह पाटील यांच्या पाठबळावर सुरू झाला आणि काही वर्षातच ते धाराशिव जिल्ह्यातील प्रभावशाली नेतृत्व म्हणून उदयास आले. मुद्दा क्रमांक 2, मित्र ते विरोधक संघर्षाची सुरुवात कशी झाली? 2002 नंतर परिस्थिती बदलू लागली. जिल्हा बँकेतील होम ट्रेड घोटाळा आणि तेरणा साखर कारखान्यातील कथित गैरव्यवहाराची प्रकरणं समोर आली. या दोन्ही प्रकरणात पवनराजेंना अटक झाली. त्यानंतर त्यांच्यात आणि पद्मसिंह पाटील यांच्यातील संबंध बिघडल्याचं सांगितलं जातं. कारागृहातून बाहेर आल्यानंतर पवनराजेंनी तेरणा कारखान्याच्या सभेत पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. या सभेत गोंधळ आणि दगडफेकीच्या घटनाही घडल्या. याच काळात दोन्ही गटामध्ये संघर्ष टोकाला पोहोचल्याचं चित्र निर्माण झालं. मुद्दा क्रमांक 3, अण्णा हजारे चौकशी आयोग आणि वाढलेला राजकीय दबाव. तेरणा कारखान्याच्या कथित गैरव्यवहाराबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांनीही तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर न्यायमूर्ती PB सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला. या चौकशीमुळे पद्मसिंह पाटील यांच्यावर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तपास यंत्रणांच्या मते याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील कटुता वाढली आणि पुढे हत्याच्या कटाचा आरोप समोर आला. मुद्दा क्रमांक 4, कोण होता पारसमल जैन? संपूर्ण खटल्यातील सर्वात गूढ आणि महत्त्वाचं पात्र म्हणजे पारसमल जैन. राजस्थानमधील मूळ रहिवासी असलेला पारसमल जैन डोंबिवलीत राहत होता. त्याचे सोने, घड्याळ, मिठाई आणि मोबाईल टाईल्सचे व्यवसाय होते. तो पोलिसांचा खबरी म्हणूनही काम करत असल्याचा दावा करण्यात आला. तपास यंत्रणांनी त्यालाच या कथित कटातील मध्यस्थ आणि नंतर माफीचा साक्षीदार बनवलं. त्यामुळे संपूर्ण खटल्याचा पाया मोठ्या प्रकरणात त्याच्या जबाबावर उभा राहिला. मुद्दा क्रमांक 5, तपास यंत्रणांनी नेमकी कोणती कथा मांडली? तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार पारसमल जैनला आर्थिक अडचणी होत्या. त्याने मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर त्याला कथितपणे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही गुन्हेगारांच्या माध्यमातून हत्येचा कट रचला गेला. पवनराजेंच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली, वाहनांची व्यवस्था करण्यात आली आणि अखेर शिळफाटा परिसरात त्यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला. मुद्दा क्रमांक 6, उत्तर प्रदेश, बिहार आणि कथित सुपारी कनेक्शन. या कथित कटामध्ये उत्तर प्रदेशातील कैलाश यादव, बिहारमधील काही शूटर आणि इतर आरोपींचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला. तपास यंत्रणांच्या कथेनुसार विविध राज्यांमधील आरोपींना एकत्र आणून हत्येची योजना आखण्यात आली. पवनराजेंना भेटण्यासाठी बनावट नावाने फोन करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या वाहनांचा पाठलाग करून शिळफाटा परिसरात गोळीबार करण्यात आला. ही संपूर्ण कथा तपास यंत्रणांनी न्यायालयासमोर मांडली होती. मुद्दा क्रमांक 7, न्यायालयाने पारसमल जैनवर का ठेवला होता अविश्वास? खटल्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे न्यायालयाच्या पारसमल जैन बाबतची निरीक्षणं.
न्यायालयाने नमूद केलं की त्याने वेगवेगळ्या टप्प्यावर दिलेल्या जबाबामध्ये गंभीर विरोधाभास आहे. अनेक महत्त्वाच्या घटनांबाबत त्याचे कथन बदलत गेले. तो स्वतः कटात सहभागी असल्याचा दावा असताना त्यालाच माफीचा साक्षीदार करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याच्यावर विश्वासार्हतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मुद्दा क्रमांक 8. तपास प्रक्रियेवरही उपस्थित झाले प्रश्न. निकालपत्रात तपास प्रक्रियेतील काही बाबींवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही आरोपींची नावं तपासात कशी आली, काही माहिती तपास यंत्रणांकडे आधीपासूनच कशी होती, आरोपींना अटक होण्यापूर्वी काही हालचाली का झाल्या, अशा अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात तपास यंत्रणाच्या भूमिकेवर नव्याने चर्चा सुरू झाली. मुद्दा क्रमांक 9. राणा जगजितसिंह पाटील यांचा राजकीय षडयंत्राचा आरोप. निकालानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही संपूर्ण केस म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होता. त्यांनी असा आरोप केलेला आहे. न्यायालयाच्या निरीक्षणाचा आधार घेत त्यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 10. धाराशिवच्या राजकारणावर काय परिणाम होणार. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नव्हतं. या प्रकरणाने धाराशिवच्या राजकारणाची दिशा बदलली होती. अनेक निवडणुका, अनेक राजकीय समीकरणं आणि अनेक नेत्यांच्या प्रतिमावर या प्रकरणाचा परिणाम झाला. आता निकालानंतर पद्मसिंह पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी या प्रकरणातील राजकीय चर्चा थांबण्याची चिन्हच नाहीत. उलट जुन्या घटनांवर नव्या चर्चा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर मंडळी 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. गोष्ट दुसरी, या खटल्याचा मुख्य आधार असलेल्या पारस मैल यांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि गोष्ट तिसरी, या निकालामुळे धाराशिवच्या राजकारणात जुन्या संघर्षांना आणि राजकीय षडयंत्राच्या चर्चांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे. आता मंडळी तुम्हीच सांगा की हा निकाल केवळ न्यायालयीन विजय आहे की यामागे धाराशिवच्या राजकारणातील एखादी मोठी अनकही कथा दडलेली आहे. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन राजकीय अपडेटसाठी 57 चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.